माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला धूपदाणी बोलवायची आहे. मी फायनली धूपदाणी बोलवली आणि 8-10 दिवसानंतर ते पार्सल आलं. मला ॲक्च्युली ओरिजिनल म्हणजे पितळची धूपदाणी बोलवायची होती, पण ही टेम्पररी आहे. मी म्हटलं बघावं कशी येते, तर मी ती बोलवली. पण त्याआधी बघा ह्या ग्रितिकला काय झालं आहे, ग्रितिकचा हात जडला. माझं पिल्लू असं कसं झालं मलाच कळलं नाही. तो माझ्या बाजूलाच उभा होता, खुर्ची आणली त्यांनी आणि गॅसजवळ तो उभा होता. गॅसला कधीच हात लावत नाही, पण आज त्यांनी कसा काय हात लावला काय माहिती. मी तिथेच उभी होती, उपमा करत होती आणि कढईला त्यांनी पटकन हात लावला की मला कळलंच नाही काय झालं. आणि तो इतका रडत होता, तर मला म्हणजे काय करू त्याच्या हाताला, काय लावू काही कळलंच नाही. बऱ्याच जणांना विचारलं क्रीमबद्दल, पण कोणाजवळ सापडलं नाही. एक फ्रेंड अक्षदा, थँक्स टू हर, तिने मला बर्निंग क्रीम आणून दिलं आणि ते लावल्यानंतर त्याला बरंच रिलीफ मिळालं. 3-4 वेळा लावलं. 3-4 वेळा लावल्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं आणि तो झोपून गेला. रडता झोपला. काहीच खाल्लं नाही माझ्या पिल्लूने. मला इतकं वाईट वाटत होतं ना की मी तिथेच उभी असताना त्याला चटका लागला. मी जर का नसते तर काय झालं, कदाचित पडली असती, काही पण होऊ शकते. म्हणून मुलांवर अति लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर बॅक टू पार्सल आहे धूपदाणीचं. नेहमीप्रमाणे गार्गीलाच ओपन करायचं असते पार्सल. मग गार्गीने हे पार्सल ओपन केलं आणि खूप छान धूपदाणी होती ही. म्हणजे ही पितळची नाही आहे, पण शोसाठी ठीक आहे. याच्यामध्ये पण लावू शकतो आपण धूप, पण मला असं वाटते पितांबरी म्हणा की अजून कशाने घासलं नाही तर खराब होऊ शकते, याचं पॉलिश जाऊ शकते. हे ओरिजिनल म्हणजे जे आपण पितळ असतं त्याची नाही आहे, पितळची नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी धूप कदाचितच लावेल, एखाद्या वेळेसच लावून बघेल, अदरवाईज मी लावणारच नाही. हे शोसाठीच मी ठेवणार आहे. बघते ही इथे कशी दिसते, त्यानंतर मी विचार करेन की पितळची धूपदाणी बोलवायचं. हे पार्सल आम्ही बघतच होतो, तर दुसरं पार्सल आलं. हे म्हटलं हे काय पार्सल आहे, आपण तर काही बोलवलं नाही. पण माझी नणद म्हणजेच वैशूताई, तिने आम्हाला ऑनलाईनच राख्या पाठवल्या माझ्यासाठी, ग्रितिकसाठी, गार्गीसाठी आणि ऑफकोर्स यांच्यासाठी. त्यांचा तर भाऊ आहे ना, तर मीही माझ्या भावांसाठी राखी पाठवलेली आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. माझ्या भावांसाठी मी राखी पाठवली, त्याचा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती. आणि थँक्स टू वैशूताई, आम्हाला राख्या मिळालेल्या आहेत आणि राख्या खूप छान आहेत. जे आहेत ताईंनी पाठवलेल्या आहे. याच्यामध्ये राख्या तर होत्याच ग्रितिक गार्गीसाठी, पण याच्यामध्ये ग्रीटिंग कार्ड पण होते आणि एक छोटासा दिवा पण होता. तो पण खूप छान होता, क्यूट होता दिवा. वंदन आला की आपण राख्या पाठवा, आपल्याला कोणी राख्या पाठवते. खूपच वेगळं एक सणाचं एक वातावरण असं. श्रावण महिना लागला की तसे सण चालू होऊन जातात, तर एक वेगळाच माहोल असतो सणांचा. चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.